इकडे शिवलिंग आहेत. मला VIP वाल्यांना बोटीने प्रवेश आहे. आणि ते बघा तिकडे मंदिर आहे. नसेल इथूनच दर्शन घेऊ शकता स्क्रीनमधून. नल्ली खाके. वाव, हे पण मंदिर किती सुंदर आहे बघा. हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी रंजिता आणि मी सागर आणि आमच्या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस आंबेकर. तर आता वाजले किती वाजले गुड मॉर्निंग? आता वाजलेत 5:45 झालेत आणि आम्ही निघतोय आता. इंदोर विजयनगर पासून आपल्याला ओंकारेश्वरला जायला 2 ते 3 तास लागणार आहेत. 90 किलोमीटरवर आहे. मला वाटतं 8-8:30 वाजतील. तर आम्ही आता निघतोय. आमचा शेटजी बघा. आणि अशा रीतीने आमच्या जर्नीला आम्ही सुरुवात करतो. व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता. तुम्हाला मजा येईल आजची ही ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ बघायला. आता तर सकाळ झाले, बघूया जर काय जेवढं शूट करता येतं तर आम्ही शूट करतो. बघा बॅगा वगैरे किती झाल्यात आमच्याकडे. सर्व प्रसाद वगैरे घेतलेले, त्याच्या बॅगा वगैरे आहेत त्या. आणि आता निघतोय. बाय बाय करायची वेळ आली आहे रूमला. बाय बाय. चला. आम्ही आता उतरलो इथे आणि आता इथे गाडी पार्किंगला लावली आहे बघा. मस्त सूर्य बघा, जबरदस्त दिसते नजारा. आता जातोय आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये. इकडे चहा वगैरे पितात. आता सकाळचा नाश्ता करतायत त्या काय माहीत नाही. चहा पितात होते. चला, इंदोरचे स्पेशल पोहे इकडे. आणि इकडे कचोरी बनवते. मिळणार ना कोरी चहा? कोरी चहा नाही मिळणार आईसाठी. आई जरी चहा पीत नाही, आईला कोरी चहा पाहिजे, पण ते नाही मिळत आहे. 2 दिवसापासून चहा नाही पेरे तिने. हे बघा इकडे शिवलिंग आहेत. मला वाटतं विकण्यासाठी असतील या. इकडे आता शटर बंद आहेत दुकानाचे. बोटीने जातो आता आम्ही. पार्किंगला गाड्या खूप लागल्या आहेत आणि माणसं खूप आहेत. गर्दी असेल भरपूर. मला वाटतं काल भैरवसारखी. बाजूने दुकान आहे तिकडून पण. हे बघा. आणि वरती बघा शेड बनवलं आहे चांगलं व्यवस्थित. बघा इकडून एंट्री आहे जाण्यासाठी. मला वाटतं बोटीने, पण माणसं खूप आली आहे. त्याच्यामुळे जुन्या पुलावरून जावं लागणार आहे आपल्याला. आपली अनाऊन्समेंट पण करतायत खूप माणसं आली आहेत म्हणून. तर जिथे आपल्याला जिथून जायचं होतं तिथून बंद आहे आणि इथून आता आपल्याला जायचं आहे जुन्या पुलाच्या तिथून. हे बघा आपल्याला इथून बोटीने जायचं होतं पण बंद केलं आहे आणि नाव नाही. येताना पण नाही वाटतं. VIP वाल्यांना बोटीने प्रवेश आहे आणि बाकीच्या लोकांनी जुन्या पुलावरून जायचं आहे. चला. प्रतीकचा मूड ऑफ झालेला आहे. प्रतीकला मला आवडलेला अशी व्हिडिओ काढ तशी व्हिडिओ काढ. आता चालत पुलावरून जायचं आहे आम्हाला. बोटीने गोडबोले मस्त वाटलं असतं ना. तिकडे पण गर्दी आहे. तिकडे पण जायला लागेल. तिकडे पण आम्हाला 1-2 तास जाणार. धावत थोडी चालत नाही. धावत नाही. आई असल्यामुळे स्लो चालावं लागतंय. त्याच्यावर आणि लाईन आहे तिकडे पण भरपूर लाईन आहे. इथूनच दिसते लाईन आहे भरपूर म्हणून ना हो. आणि बघा असं आहे. मस्त बनवले, भारी आहे. जुना पूल बोलतात ना याला. गोडबोले जुना पूल याचं नाव आहे.
आणि आहे मस्त जायला, पटापट जातो कारण असं हे वगैरे नाही आहे, पायऱ्या टाईप नाही आहे. पण आम्हाला जायचं होतं बोटीने, मूड ऑफ झाला पोरांचं पण. हा बघा प्राचीन विष्णू मंदिर आहे, तुळशी वृंदावन पण भारी इकडे, सर्व आंघोळ वगैरे करतात तिकडे. स्क्रीनमध्ये दिसतंय अभिषेक चाललाय ते. इथून आता जातोय आतमध्ये आम्ही. काय माहित, ओ इथून पण लाईन असते बघा जरा वाटतं ना. शंकराचार्यांची मूर्ती बघा, शंकराचार्य ते बघा, ती समोर आहे ती शंकराचार्यांची मूर्ती आहे. मागे बघा महादेवांची मूर्ती आहे तिकडे, मागून दिसते थोडीशी ना, माझं तेवढं विजन जटा दिसते त्यांची जटा मागून. बघा असा पूल आहे हा, आणि पुलावरून आम्ही चाललोय. लोक फोटोशूट करतात बघा इकडे. नर्मदा नदी हे सेम ना काशी सारखं आहे. काशी, काशीला कसं असतं. थंडी पण उडाली थंडी खूप उडाली. हा ते नशीब, मला वाटलं मी स्वेटर घेतलेला गाडीमध्ये घातलेला, नंतर काढून टाकलं. ते बघा तिकडे मंदिर आहे, तिथे जायचं आपल्याला मंदिरामध्ये. आणि नदी बघा खाली, सूर्य बघा कसा दिसतो नदीमध्ये मस्त एकदम. बगळा असेल, बदक कुठे, इथून काय मला बदक आहेत पाण्यात. ते बघा तिथे मंदिरात आपल्याला जायचं आहे. श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. बघा किती मस्त असं निसर्ग आहे इकडे, आणि आजूबाजूचा परिसर बघा काय जबरदस्त आहे, मस्त वाटतं. बँक ऑफ बरोडा आहे बघा इकडे. कुठे कुठे सर्व्हिस आईमध्ये एवढी एनर्जी आली की ते आमच्या पुढे. तो बघा तो किल्ला आहे, मग डोंगरात बघा कसा बांधलाय, मस्त वाटतंय. आणि त्याच्या तिथे बाजूलाच आपलं मंदिर आहे बघा. इकडे चप्पल स्टँड आहे, इकडे चप्पल ठेवली आम्ही. श्री विश्वपती हनुमान मंदिर जी. श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. खालून चाललं, इकडून पाठवत नाही, इकडून VIP लोकांना वाटतं पाठवतात वरून, आणि आम्ही इकडून खालून. किती ग चालू त्याची लोक आपल्याला, शेवटी बोटीकडेच नाही. हा मग तेच तर बघितलं. गर्दी बघा सकाळी 7:30 वाजता 8. मस्त नजारा बघा, वाव. त्या ब्रिजवरून आलो आम्ही. बघा अशी लाईन बघा कशी चाललेत बघा, लाईन मधून वरती पूर्ण वरपर्यंत पोचत जायचं आपल्याला. पूर्ण दगडांमध्ये हे आहे वाटतं बांधलंय. बघा कातळ आहे, पूर्ण कातळ. लोकांनी इकडे चप्पल बघा कसं काढल्यात. हो घ्या काहीतरी फुलं वगैरे हार. एकदम बाजूने व्ह्यू कसा मस्त वाटतंय. चला जातोय, लेट होईल उगाचच. चला चला ये चला, जाईल उगाच, अजून लाईन वाढत जाईल. जातोय. आता लाईनमध्ये आहोत आम्ही, लाईनमधून जातोय. सध्या तरी काही लाईन नाही एवढी, फटाफट चाललोय जातोय. आणि पुढे बघूया आता कसं आहे तो. जवळून तुम्हाला दर्शन मिळणार नाही कारण आतमध्ये अलाउड नसेल, इथूनच दर्शन घेऊ शकता स्क्रीनमधून.
आतमध्ये अलाउड नसेल गोप्रो मोबाईल, तुम्हाला इथं स्क्रीनमध्ये दर्शन घडून दिलं मी. बघूया आपल्याला जमलं तर व्हिडिओ काढू आपण, नाहीतर मग तुम्ही स्क्रीनमधूनच दर्शन घ्या. आम्ही ते लाईनमध्ये उभी आहोत आणि खालचा व्ह्यू बघा मस्त. अंघोळ वगैरे करतात बघा सर्व. इकडे बोट लागली, कोणतरी VIP माणूस येतोय, त्याच्यामुळे इकडून बोटीतून प्रवेश बंद केलाय सर्वांना. बोटीसाठी आहे तिथे आम्ही थांबलेलो. तिथून आम्ही चालत असं पुलावरून तिकडून आलो आम्ही. तो बघा, तो तिकडे आहे, तो झुलता ब्रिज आहे, केबल ब्रिज आहे तो बघा. तिकडून पण लोक येत आहेत जात आहेत, पण कमी प्रमाणात आहेत. मला वाटतं तिकडून पण सोडत नाही जास्त लोकांना. लाईन बघा केवढी लागून आली आहे. बहुत बहुत धन्यवाद. अजून 1-2 तास जातील वाटतं लाईनमध्ये. लाईन खूप मोठी आहे, फिरून जायचं आहे पूर्ण. तर बघा इथून आपल्याला कळश दिसतोय मंदिराचा, आणि लाईन बघा कुठपर्यंत आहे. आम्हाला असं वाटतं की अर्धा टप्पा पार केला ना प्रतीक. आलो आता आपण ऑलमोस्ट आलो आहे आम्ही आता. कंटाळले इकडे लाईन बघा. आले बघ आता आपण तिकडे आणि मगाशी आम्ही खालून धावत आलो. आता बघा ती खाली लाईन आहे, फुल झाले लाईन. या लोकांना दर्शन लय लेट होईल. आम्हाला आता बहुतेक 12 तरी वाजतील आम्हा लोकांना. खाली किती लाईन आहे, आम्हाला तिथे वरती जायचं आहे. श्री शनी महाराज. हे बघा दगडी मूर्त्या इकडे सर्व मंदिरामध्ये. दगडांमध्ये कोरलेल्या मूर्त्या. डिझाईन बघा कशी भारी केली आहे, मस्त. नंदी महाराज की जय. हे बघा मंदिरचं एंट्रन्स समोरचं. कोई भी किसी का नंबर नहीं काटे. किती बारीक कोरीवकाम केलं आहे, एकदम मस्त. आणि आता आम्ही गाभाऱ्यात पोचू थोड्या वेळाने. गाभाऱ्यात मला वाटतं अलाउड नसेल व्हिडिओ वगैरे. महादेव 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 महादेव. जलपात्र.
आतमध्ये जाण्याचा मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये. बघा मंदिरातून दर्शन करून आलो बाहेर. ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्व शादी के अम्बे गौरी नारायणी नमस्ते. भगवान उठार भारत के तीरथ में शंकर पार्वती जी के दरबार में अपना बाहर बाहर दान रखने का रखे. अवतार महाराज के तीरथ में शंकर जी के दरबार में अपना बाम मंगल मंगल्ये शिवे सर्व शादी के अम्बे गौरी नारायणी नमस्ते. भगवान उठार महाराज तुम्हारी हर मनोकामना पूरी करे. आशीर्वाद ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्व शादी के अम्बे गौरी. दर्शन एकदम व्यवस्थित पद्धतीने झालं आमचा. एकदम गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये एकदम व्यवस्थित दर्शन झाला. हां हात वगैरे लावून आणि व्हिडिओ पण काढली आहे थोडीफार. आणि पुढे आल्याच्या नंतर तिकडे पार्वती मातेचं दर्शन पण मस्त झालं. व्यवस्थित दर्शन वगैरे झालं. आणि आता लाईन बघा थोडी वाढली आहे. आम्ही आलो तर इकडून पळत पळत गेलेलो आम्ही आणि आता लाईन बघा थोडी झाली. 5 तास तरी कन्फर्म आहेत. आणि आता आम्ही इकडे नदीच्या किनारी फोटो वगैरे काढून झाले आमचे. आणि आता आम्ही चाललो मामलेश्वर. मस्त वाटलं इथे येऊन. आता भूक लागली. तिकडे मी चना मसाला घेतोय. हे त्यांना बोल इकडे लवकर इकडे. हे तिच्या आईचं घे तू. आईला भूक लागली मेन म्हणजे. हां कैसे आहे भाई? बढिया. चला आता बघा इकडे बचपनचा यादे ताजा करतायत ही लोक. नल्ली खाके. बचपन की यादें ताजा कर रहे लोक. हे देखा नल्ली खाके. मला पण ते नल्ली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे ममलेश्वर मंदिरामध्ये चाललो आहे. तिकडे बघूया गर्दी किती आहे. बघा इकडे दिलं आहे ममलेश्वर मंदिर. आपण सरळ आलो. हां सरळ आले. पण दर्शन घेऊन येऊया आपण. चला ममलेश्वरला जायला इथे पण बघा खूप गर्दी आहे ममलेश्वरला. इकडे पण स्टॉल आहेत प्रसादीचे वगैरे. नारळ. हो मटक्यात पाणी. वाव हे पण मंदिर किती सुंदर आहे बघा. इकडे बघा पाणी पियायचं आहे. आणि प्रतीक पाणी पितो इकडे. थंड आहे बाबू पाणी. हे बघा खूप सुंदर असं मंदिर आहे. बघा किती कोरीव बारीक काम केलं आहे याच्यावर मंदिरावरती. हां आणि इथे पण गर्दी आहे. हो किती मस्त नक्षीकाम केलं बघ बारीक एकदम. बघा किती लाईन आहे. ममलेश्वरला पण येऊन अर्धा तास जास्त झाला आम्हाला. अर्धा तास जास्त झाला येऊन इकडे. तरी अजून पुढे सरकत नाही लाईन. फक्त एका लाईनीतून दुसऱ्या लाईनीत आलो बस. हे बघा जवळ पोचलो आता गाभाऱ्याच्या. थोडा वेळ दर्शन. इकडे पण फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे आतमध्ये. बाहेर आता मंदिरातून निघालो. आणि इथे बघा आपलं नंदी महाराज. आणि इकडे आपले शंकराची पिंड. शंकर असं हे मंदिर आहे. मंदिराच्या साईडने बघितलं तर. आणि वरती डोंगर असं. बघा मामलेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असा आहे.
आता आम्ही निघतोय जायला. उज्जैनला जायचं आहे मला. उज्जैनवरून आमची ट्रेन आहे. आणि ते बघा मंदिर, झेंडा जे आहे ते. आणि बघा हे समोर दिसतं आहे ते गजानन महाराजांचा आश्रम आहे. 5:45ची ट्रेन आहे, त्याच्यामुळे आम्हाला जाता येत नाही गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये. आणि फटाफट आता निघतो आहे. आणि आता इथून उज्जैन दाखवतं आहे 145 किलोमीटर, म्हणजे 4-4.5 तासाचं अंतर आहे. तर ते पार करायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला ती 5:45ची ट्रेन पकडायची आहे. तर चला आम्ही निघतो आहे आता इथून. ते बघा हे गजानन महाराजांचं संस्थान आहे बघा. हे एवढा मोठा आहे. तिथून असं पूर्ण बघा एवढा मोठा आहे गजानन महाराजांचा संस्थान. हे बघा नर्मदा नदी. उलटी दिशा तिकडून गाड्या येत आहेत आणि इकडून ह्या रस्त्याने जात आहेत. आम्ही बघा आलो, उतरलो 6:45 वाजता कसं पळत आलो आहे. आणि इकडे बघा भूक लागले काही जेवलं नाही, सकाळपासून काय खाल्लं नाही. वेपर्स वगैरे घेतले येतात इकडे आणि इकडे खातोय. आणि आता थोड्याच टायमात आमची ट्रेन येईल. थोडं लेट आहे ट्रेन. आई बघा तिकडे बसली. बॅगा वगैरे आणल्यात व्यवस्थित की काय ते मुंबईला गेल्यावरती समजेल. आणल्यात ना बॅगा सर्वांनी व्यवस्थित. बघा आता आमची ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्मला. पब्लिक बघा किती आहे ट्रेनमध्ये आता चढणार आहे अवंतिका एक्सप्रेसमध्ये. बाय बाय उज्जैन. आम्ही चाललो मुंबईला. आमच्या मुंबईला रिटर्न. आम्ही चाललो आता आमच्या मुंबईला रिटर्न. खूप मजा आली. 2 दिवस खूप मस्त वाटलं इकडे. चला बाय. आणि तुम्हाला जर आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.